तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अनाथ निराधार बेघर बालकांचे संगोपन करत त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून सेवाभावी संस्थेमार्फत अंमलबजावणी केली जाते। मात्र यासाठी संस्थेला मान्यता देण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अपहार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत एका खासगी व्यक्तीकडून संस्थेला मान्यता देण्यासाठी 3.5 लाख रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक दावा ममता NGO विदर्भ फेडरेशनचे सचिव डॉक्टर निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे। दुसरीकडे महिला व बालविकास विभाग सांभाळण्यात मंत्री आदित्य तटकरे या सक्षम नसल्याने त्यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी संतप्त प्रतिक्रिया लाभार्थी महिलेकडून व्यक्त केल्या जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। बाल संगोपन योजनेचा भ्रष्टाचार झालेला आहे। मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। क्रांतिज्योती बाल संगोपन योजना राबविण्यासाठी सेवाभावी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते। त्या अनुषंगाने प्रस्ताव जिल्हा स्तरावरून आयुक्त लेवलवरून मंत्रालयामध्ये पोहोचले। गेल्या 1 वर्षापासून तुम्हाला पुढच्या महिन्यात मान्यता देऊ, आता आचारसंहिता आहे, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मान्यता देऊ, आचारसंहिता आहे। स्थानिक आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री यांच्या पत्रांना सुद्धा वाव न देता फक्त त्यांनी पैशाचाच भाव दिला आहे आणि ज्यांनी त्यांना 3.5 लाख रुपये दिलेले आहे अशा संस्थांना त्यांनी मान्यता दिलेली आहे। आणि ज्या संस्था बाहेर जिल्ह्यातल्या आहेत, ज्या संस्था स्थानिक जिल्ह्यातल्या आहेत, स्थानिक जिल्ह्यातल्या संस्थेला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी बाहेर जिल्ह्यातील संस्थेकडून पैसे घेऊन त्यांना स्थानिक जिल्ह्यामध्ये मान्यता, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातील संस्थांना मान्यता दिली आहे। नगर सारख्या जिल्ह्यातील संस्था इथे येऊन काम करू शकते का? पैशाचा गोडबंगाल नाही का? आणि इथे जर संस्था नसेल, पण इथे ऑलरेडी संस्था आहेत ना, 6 संस्था आहेत स्थानिक जिल्ह्यातल्या, ज्या संस्थेला 15 वर्ष झालेत, ज्या संस्थेचे शासनाच्या 5 ते 6 डिपार्टमेंट सोबत कार्य आहे, ज्या संस्थेला शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केलं, अशा संस्थेला तुम्ही मान्यता देत नाही आणि बाहेर जिल्ह्यातल्या संस्थेला तुम्ही मान्यता देता। आपली मागणी काय? तुम्हाला कोणी पैसे मागितले होते का? हो, तिथे मंत्रालयामध्ये जो देशमुख नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 3.5 लाख रुपये आम्हाला मागितले होते। तुम्हाला जर मान्यता लागत असेल तर तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावे लागतील। हा व्यक्ती कोण आहे? हा देशमुख नावाचा व्यक्ती आहे। त्याची रिसर मी तक्रार पण केलेली आहे, त्याचा नाव नंबर सुद्धा माझ्याकडे आहे। तो त्यांच्या मतदारसंघातला माणूस आहे। कोणाच्या? आदित्यताई तटकरेच्या मतदारसंघातला तो व्यक्ती आहे। मंत्रालयाच्या बाहेर तो व्यक्ती राहतो आणि मंगळवारीच तो भेटतो। आपली मागणी काय? आपली मागणी आहे की जी स्थानिक संस्था आहेत, एक संजीवनी बहुउद्देशीय संस्था आणि स्वर्गीय निंबाजी पाटील बहुउद्देशीय संस्था, या स्थानिक संस्था गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे। या संस्थेला क्रांतिज्योती बाल संगोपन योजने अतिशय आक्रमक झालेला, संतप्त झालेला, काय नेमका प्रकार आहे? असा प्रकार आहे, गेलं 1 वर्ष झालं तटकरे ताई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचे पैसे DBT मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते, ते आणखीनही पडलेले नाहीत। मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का? तर माझंच मूल आहे असं नाही, तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जी गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेला आहे। आणि इकडचा निधी संपूर्ण तिकडे लाडक्या बहिणीला दिला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबतंय। आणि असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या लेकराचं शिक्षण दर्जेदार व्हायला पाहिजे। ग्रामीण भागातले आम्ही लेकरं जरी असलो, आमची लेकरं ग्रामीण भागातली जरी असले तरी आमच्या लेकरांना ट्युशन्स असतात, शिक्षण आहे, त्यांचं खाणं पिणं कपडा लता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण वाढत्या महागाईमुळे आम्हाला तेही काही करता येत नाही। जमेल तेवढं, जमेल तसं आम्ही मुलांना शिक्षण देतोय। जर समजा मला जर इतकंही करता नाही आलं तर माझ्या मुलाचं 1 वर्षाचं शिक्षण जर थांबलं, त्याला जबाबदार एकमेव तटकरे ताई असतील, एकमेव तटकरे ताई। कधीपासून हा निधी आलेला नाही? 1 वर्ष झालं निधी नाही आलेला आहे आणि हे तमाम महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे। कधी कधी संघटनांच्या माध्यमातून हे काम घेतलं जातंय, कधी कधी संस्थांच्या माध्यमातून, कधी कधी ते स्थानिक लेवलवरच्या पण संस्था नसतात। अदर जिल्ह्यातल्या, आता महाराष्ट्रभरामध्ये 35 जिल्हे आहेत,
आता होणार एक 36वा आहे, ते वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले ज्यांना आम्ही कधी ओळखतही नाही, कधी पाहत नाही, अशा लोकांना ते काम दिलं जातं. मग आम्ही विचारायचं कोणाकडे, जायचं कोणाकडे? कधी तर 1 वर्षानंतर किंवा 9 महिन्यानंतर आम्हाला जिल्ह्यावरून महिला व बाल कल्याण विभागातून फोन येतो, ताई तुमच्या मुलांचे बोनाफाईड घेऊन या आणि त्यांचा फोटो घेऊन या, त्यांचा उत्पन्नाचा दाखला घेऊन या, त्यांचा रहिवासी घेऊन या, तुमचे आधार कार्ड घेऊन या, पॅन कार्ड घेऊन या, या सगळ्या गोष्टी मागवल्या जातात 1 वर्षभरानंतर. 1 वर्षभर काय डिपार्टमेंट झोपलेलं असतं का? महिन्याला पैसे टाकता येत नाहीत का? महिन्याला शिक्षणाचा खर्च नसतो का? की वर्षातून एकच वेळा असतो? ह्याला एकमेव जबाबदार तटकरे ताई तुम्ही असाल. मुळात 1 वर्षामध्ये जर माझा मुलगा 10वीला आता असता तर त्याचं शिक्षण मी कसं केले असते, आणि जर हे शिक्षण झालं नसतं तर जबाबदार कोण असतं? आणि मुळात मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुमच्याकडे निधी जर कमी असेल तर तुम्ही कोणाला प्राधान्य देता? मिडल म्हणजे माध्यमिक शाळांना देताय की उच्च माध्यमिकला देताय की प्राथमिकला देताय? तुम्ही ही गोष्ट प्रणालीमध्ये आखून ठेवलेली आहे का? तुम्ही याचा आराखडा तयार केला आहे का? तुम्ही या सगळ्या गोष्टीची जनगणना? आणि मला एक विचारायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जितक्या विधवा महिला असतील किंवा विधुर पुरुष असतील किंवा एकल संघटना जी आहे त्या संघटनेमधून तुम्ही खरोखर सर्वे करून तळागाळातले सगळी लोक, तुम्ही वंचित असलेली सगळी तुम्ही या योजनेचे लाभार्थी म्हणून घेतलेलेच आहेत का? तर किती टक्के आहेत याचा सर्वे तुम्ही खुलासा केलाय का कधी? जर केला असेल तर मग ती टक्केवारी किती आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये की ह्या योजनेचे लाभार्थी इतके आहेत? आपली मागणी काय? माझी मागणी इतकी आहे की महिन्याला 2,250 रुपये त्या बालकाच्या खात्यावर डीबीटी मार्फत पडावेत आणि स्थानिक लेवलवरच्या ज्या संस्था आहेत